मित्रों नमस्कार। शायर देव लिखतात, मोहब्बत के जमाने गुजर गए जनाब, अब छोटे मोठे प्यार से ही काम चला लेते हैं। बिनशर्त मोहब्बतचं युग निघून जात असताना मागे केवळ प्रेमाच्या छोट्या झुंजी उरत आहेत। मोहब्बतला अधिक उदात्तपणे समजून घेण्यासाठी सुफी इश्कच्या दिलकशी, उन्स, मोहब्बत, अकीदत, इबादत, जुनून आणि शेवटी मौत या 7 चरणांचा प्रवास लक्षात घ्यावा लागतो। परंतु दिलकशीपासून सुरू होणाऱ्या प्रेमाला स्वतील मीपणाचा वध करून स्वयंसमर्पणाच्या अंतिम चरणापर्यंत पोहोचवण्यापूर्वीच मोहब्बत या तिसऱ्या चरणामध्ये संपवण्याचा प्रयत्न अलिखित सिद्धांताच्या मार्फत केला जातो, जिच्यामुळे मोहब्बत मुकम्मल होत नाही। त्यावेळी पाकिस्तानी शायर खलील उर रहमान लिहू लागतात, ये मोहब्बत के दुश्मनों की एक चाल है। नमस्कार, चैतन्य कुंडलिक कांबळे विषय चिंतन करतोय, ये मोहब्बत के दुश्मनों की एक चाल है। हीर रांझा, लैला मजनू यांसारख्या पारंपरिक प्रेम कथांवर ज्ञान पाजून इप्सित साध्य होणार नाही। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं म्हणत असताना केवळ आंतरजाती आणि आंतरधार्मिक विवाहातून होणाऱ्या हत्या यांच्याविषयी बोलणं मोहब्बत या विषयाला कितीतरी प्रमाणामध्ये संकुचित करतं। व्हर्जिलच्या प्रेम सर्वांवर विजय मिळवते पासून बीटल्सच्या आपल्याला फक्त प्रेमाची गरज आहे इथपर्यंत असणारी मोहब्बतची व्यापकता आणि अशा मोहब्बत विरोधात होणाऱ्या कट कारस्थानांचं स्पष्टीकरण इथं अपेक्षित आहे। जगातली सगळ्यात पाक मोहब्बत म्हणजे आईचं मातृत्व। भरत आणि रामामध्ये कधीच फरक न करणाऱ्या कैकईच्या मनातल्या मातृत्वाला दूषित करणाऱ्या मंथरेचं कपट ही मोहब्बतच्या दुश्मनांची चाल नव्हती का? सलमान खान ॲज अ ह्युमन बिंग म्हणून कितीही चांगला असला आणि लॉरेन्स बिश्नोई जरी एक गुंड असला तरी लॉरेन्स ज्या बिश्नोई समाजातून येतो तिथे एखाद्या हरणीचा मृत्यू झाला तर त्या समाजातील स्त्रिया तिच्या नवजात पाडसाला आपल्या उराशी कवटाळून स्वतःच्या स्तनाचं दूध पाजतात। मग सलमान खानने केवळ गंमत म्हणून काळवीट हरणांची केलेली शिकार ही बिश्नोई समाजाच्या मातृत्वाला ठेच पोहोचवते, जिच्यामुळे लॉरेन्स बिश्नोई त्याची हत्या करू इच्छितो। ही दुसरी बाजू समाजासमोर उघड न होऊ देणं ही देखील मोहब्बतच्या दुश्मनांची एक चाल असू शकते। मुळात हा समाज मोहब्बतला उघडपणे स्वीकारू शकत नाही, कारण हिंदू दैविक संस्कृतीतील पवित्र प्रेमयुगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधाकृष्णाच्या मंदिराबाहेर हातात हात घेऊन बसण्यास सक्त मनाई आहे असं लिहिणं हे त्या मंदिराच्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उभं करतं। मग देवाविषयी माणसाच्या मनामध्ये जी मोहब्बत आहे, जी सायुज्य आहे, त्याचा बाजार या मंदिरांच्या आणि प्रार्थनागृहांच्या माध्यमातून मांडला जातोय का? कारण लालबागच्या गणेशोत्सवामध्ये व्हीआयपी आणि साध्या दर्शनातला व्हायरल झालेला फरक असू दे किंवा इस्कॉन चळवळ निश्चितपणे मीरे इतकी पवित्र आणि सात्विक नाही। मग प्रार्थनागृहांच्या माध्यमातून मांडला जाणारा हा मोहब्बतचा बाजार हा देखील दुश्मनांची एक चाल आहे। मोहब्बतचा बाजार फक्त प्रार्थनागृहांमध्ये मांडला जातो असं नाही, तर वर्षानुवर्षे लादल्या गेलेल्या बंधनामुळे हळव्या झालेल्या स्त्री मनाला अनेक वेळा खोट्या प्रेमभावनेने त्यांच्याशी केलेली जवळीक लक्षात येत नाही, ज्याच्यामुळे त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांना नगरवधू बनवण्यामध्ये हे मोहब्बतचे दुश्मन यशस्वी ठरतात। ज्याच्यामुळे एखाद्या गंगाहर जीवनदासची गंगूबाई काठ्यावाडी होऊन जाते, जिचं संपूर्ण आयुष्य कामाठीपुरासारख्या रेड लाईट एरियामध्ये निघून जातं। आज कामाठीपुरा, सोनागाची, जीबी रोड, बुधवार पेठ किंवा मीरागंज यांसारख्या वेश्यालयांची नावं ठळकपणे डोळ्यासमोर येणं ही देखील मोहब्बतच्या दुश्मनांची यशस्वी झालेली एक चाल आहे। परंतु एकीकडे सेक्ससाठी वेश्यालय उभारणारा हा समाज दुसरीकडे प्रेमातल्या सेक्सला मात्र नाकारताना दिसतो, ज्याच्यामुळे आपण समलैंगिकता, पारलैंगिकता या मोहब्बतमधल्या संकल्पनांपासून कितीतरी प्रमाणामध्ये दूर आहोत। एकीकडे समाजाची असणारी ही मानसिकता आणि दुसरीकडे आत्ताचं विज्ञान, तंत्रज्ञान यामुळेच कदाचित एकीकडे खजुराहोमधील मंदिरं असतील किंवा स्थापत्यकलेचे कामासक्त स्थापत्यकलेचे उत्तम नमुने किंवा कामसूत्र सारखं एखादं चांगलं कामशास्त्र याचमुळे धूळ खात पडलेलं आहे। आणि या समाजाच्या मानसिकतेमुळे, तंत्रज्ञानामुळे कलेविषयी जी माणसाच्या मनामध्ये मोहब्बत आहे तिला कुठेतरी धोका पोहोचतो आहे, जी मला मोहब्बतच्या दुश्मनांची चाल वाटू लागते। मग विज्ञान तंत्रज्ञान युगामध्ये आमचा चालू असणारा हा प्रवास जी एखाद्या गोष्टीतील नैसर्गिकता असेल किंवा हा आमचा शेजारील निसर्ग असेल त्याच्यासाठी जर का धोका बनत असेल तर ही देखील मोहब्बतच्या दुश्मनांची एक खरोखर चाल आहे। जागतिक स्तरावर मोहब्बतचं महत्त्व लक्षात घेतल्यानंतर त्याच्या विरोधकांनी या मोहब्बतला संपवण्यासाठी अनेक आंदोलनं केली, अनेक युद्ध घडवून आणली। वी आर ॲट द वॉर, देर इज नो टाइम फॉर रोमांस अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करणं ही देखील मोहब्बतच्या दुश्मनांचीच एक चाल असते। परंतु दरवेळी अशा चालीतून काहीतरी वाईटच घडतं असं समजणं खूप चुकीचं ठरेल, कारण ज्यावेळी प्रेमामध्ये पर्याय निर्माण होतात त्यावेळी कोणीतरी कोणाला सोडून जात असतं आणि असं सोडून जाण्यामुळे ती व्यक्ती मोहब्बतची दुश्मन बनून जाते। मग त्या व्यक्तीने केलेली प्रत्येक गोष्ट ही मोहब्बतच्या दुश्मनांची चाल वाटू लागते। परंतु याच चालीतून निर्माण होणाऱ्या ज्या काही मनावरील भळबळीत जखमा असतील त्या कागदावर उतरवत असताना किस तरह छोड़ दूं तुम्हें जाना, तुम मेरी जिंदगी की आदत हो, दास्ता खत्म होने वाली है, तुम मेरी आखरी मोहब्बत हो असं म्हणत जॉन एलिया नावाचा उदय होतो। स्वतःला बर्बाद करून मनात मलाल न बाळगणारा एक उमदा शायर संपूर्ण जगाला मिळून जातो। थोडक्यात काय, मोहब्बतच्या दुश्मनांच्या चाली सुरूच राहणार आहेत, परंतु ज्याला त्याला मोहब्बत टिकवण्यासाठी ज्याच्या त्याच्या मोहब्बतमधील दुश्मनांच्या चाली ओळखून स्वतःच लढावं लागेल। म्हणूनच शेवटी कियानो रिव्ह्ज यांच्या शब्दामध्ये इतकंच, इफ यू आर अ लवर यू हॅव टू बी अ फायटर, बिकॉज इफ यू डोंट फाइट फॉर युअर लव व्हॉट काइंड ऑफ लव डू यू हॅव। मनपूर्वक आभार।